गेल्या 2 वर्षापासून सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध लावण्यात सांगली शहर पोलिसांना यश आले आहे। सांगली शहर पोलीस आणि सायबर क्राईम यांच्या संयुक्त पथकाने मोबाईल शोधून काढले आहेत। हे गहाळ मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले। आपला हरवलेला मोबाईल पुन्हा पाहून अनेकांना आनंद झाला। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 2 वर्षापासून मोबाईल हरवण्याच्या घटना घडल्या होत्या। याबाबत संबंधित व्यक्तींनी मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिल्या होत्या। अनेकांचे मोबाईल हे बाजारात गहाळ झाले होते तर अनेकांचे मोबाईल हे गाडीवरून जाताना पडले होते। असे मोबाईल शोधून सापडले नसल्याने मोबाईल मालकांनी शहर पोलीस ठाण्याकडे तक्रारी दिल्या होत्या। या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांची डिटेक्शन टीम आणि सायबर पोलीस यांनी गहाळ मोबाईलचा शोध सुरू केला होता। यामध्ये शहर पोलिसांना यश आले असून तब्बल 31 गहाळ मोबाईल हे शोधण्यात आले आहेत। आज हे गहाळ मोबाईल पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या उपस्थितीत संबंधित तक्रारदारांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले। आपल्या गहाळ मोबाईलला पाहून अनेकांना विश्वास बसला नाही, मात्र तक्रारदारांनी शहर पोलिसांचे अभिनंदन केले आहे। या कामगिरीत सांगली शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महादेव पवार, संदीप पाटील, मच्छिंद्र बेर्डे, रफिक मुलानी, सचिन शिंदे, संदीप पाटील, विनायक शिंदे, संदीप कुंभार, सुमित सूर्यवंशी, गणेश कांबळे, गौतम कांबळे, योगेश सतले, पृथ्वीराज कोळी तसेच सायबर क्राईम विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागवत, करण परदेसी, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे आदींचा सहभाग होता। आज या ठिकाणी सांगली शहर पोलीस स्टेशनकडून अतिशय चांगली कामगिरी पार पडलेली आहे। एकूण 31 गहाळ झालेले मोबाईल सर्व नागरिकांना इथं परत देण्याचा एक आपण कार्यक्रम घेतलेला आहे। माझं या ठिकाणी सर्व नागरिकांना आव्हान आहे, जेव्हा आपण या किमती गोष्टी सोबत घेऊन जातो ती गोष्ट सांभाळून ठेवणं आपली जबाबदारी आहे आणि कुठेही अनोळखी व्यक्तीकडे किंवा अनोळखी ठिकाणी आपल्या किमती वस्तू घेऊ नकात, कोणाच्या ताब्यात देऊ नकात। आणि मी पुन्हा एकदा सर्व सांगली शहर पोलीस स्टेशन, SDPO, गुन्हे प्रकटीकरण पथक यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगली कामगिरी या ठिकाणी पार पाडली आहे। आणि ही कामगिरी पार पाडण्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनचे PA भागवत यांनी पण खूप मोलाचं योगदान केलेलं आहे। धन्यवाद। तर आता आपण चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे, तुम्ही आता सांगितलं, काय आव्हान कराल? सांगली शहर आणि सांगली जिल्हा या पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण एक ट्रेंड बघतो की मोटरसायकल चोरीचं प्रमाण आता थोडं वाढलेलं आहे। यामागं नागरिकांनी पण दक्ष राहणं गरजेचं आहे। टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि पोलीस विभागालाही सहकार्य करावं। आपण जर मोटरसायकलमध्ये GPS यंत्रणा लावलेली असेल तर त्या GPSमुळे सुद्धा आपल्याला मोटरसायकल ट्रॅक करणं, लोकेट करणं सोपं जाईल। आणि त्याचबरोबर जर मोटरसायकलचे लॉक हे जुने झालेले असतील तर जुन्या लॉकमध्ये आता आमचा अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी जेव्हा अशी गुन्हे उघडकीस येतात ती टोळी आम्ही पकडतो तर त्यांच्याकडून जुने लॉक ही त्याला चावी कोणती सर्रास लावल्या जाते, तर लॉक जुने असेल तर ते बदलावेत। आणि जर डबल लॉक लावणं शक्य असेल तर आपण गाडीच्या चाकाला, रिंगला सुद्धा एक लॉक लावावं। धन्यवाद।